आज संकष्टी चतुर्थी. त्या मधू काकांनी सांगितलं तसं या भारतीय वर्षातली शेवटची संकष्टी चतुर्थी आहे, फाल्गुनातली. आता पुढे जी येईल ती नवी चैत्रातली चतुर्थी येईल. तर आपण गणपतीला वंदन करूया, प्रार्थना करूया. वाटलंच तर सगळे मिळून अथर्व शीर्ष म्हणूया, म्हणजे त्याची प्रार्थना केल्यासारखं होईल. आणि आजच्या याला सुरुवात करूया. सर्वांना शुभेच्छा. 28 मार्च संकष्टी चतुर्थी, गुरुवार. सकाळी म्हणलं तसं गुरूंचा दत्ताचा पण वार आहे. अर्थात ज्ञानदेव समर्थ हे सगळे आपले गुरुच आहेत आणि त्यांच्या ज्ञानावरच, ज्ञानामृतावरच आपली ही जीवनाची वाटचाल चालू आहे. सर्वांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. आदौ वैभवतारकञ्च कथितं, श्रीकृष्णगीतामृतं. हस्ताभ्यां कटिमानभानचकितं, भक्तं समाश्वासितं. दातुं ज्ञानरसं हि येन जगति, ज्ञानेशरूपं धृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंत ज्ञानेश्वरं, श्रीसंत ज्ञानेश्वरं. ज्या भगवान श्रीकृष्णांनी गीतारूपी अमृत हा भवसागर पार करून जाण्यासाठी, किंवा त्याला तारक असं सांगितलेलं आहे, गीतामृत दिलेलं आहे. आणि विठ्ठलाची जी मूर्ती आहे तशीच कटीवर हात ठेवून एकदम आश्चर्यचकित असं होऊन भक्तांना खूप आश्वस्त केलं आहे. आणि तोच पुन्हा ज्ञानरस देण्यासाठी ज्ञानेश रूप त्यांनी घेतलेलं आहे. आणि त्या ज्ञानेश रूपात करुणासागर असणाऱ्या, करुणेचा आकर असणाऱ्या, आकर म्हणजे खाण असणाऱ्या श्रेष्ठ प्रभूंनी श्री संत ज्ञानेश्वरांचं रूप घेतलेलं आहे. तर त्यांना वंदन करूया. म्हटलं तसं आज चतुर्थी आहे. सकाळी तेवढा वेळ काही घेतला नाही. सगळे मिळून म्हणूयात, म्हणजे किती जण असतील तेवढी आवर्तनं झाल्यासारखं होईल. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः. स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः, व्यशेम देवहितं यदायुः. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षादात्मासि नित्यं, ऋतं वच्मि सत्यं वच्मि. अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुशानम् अवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात्. सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः, त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः. त्वं सच्चिदानन्दादित्योऽसि, त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि. त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते, सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति, सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति, सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो निलो नभः, त्वं चत्वारि वाक्पदानि. त्वं गुणत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं. त्वं शक्तित्रयात्मकः, त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं. त्वं ब्रह्मा त्वं विष्णु त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं
वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरों गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपं बिन्दुरुत्तररूपं नादसन्धानं संहितासन्धिः सैषा गणेशविद्या गणकऋषिः निःसृद्गायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गं गणपते नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवासं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायत्य नित्यं स योगी योगिनां वरः नमो व्रातपते नमो गणपते नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः. फलश्रुती रात्री म्हणा सगळे मिळून, आणि तशी फलश्रुती म्हणण्याची आवश्यकताही नसते. आपल्याला आत्ताच शिकतोय आपण 18वा अध्याय काम्यकर्म, नित्य नैमित्तिक कर्म, आणि त्यामध्ये मग आपण फळाची अपेक्षा कशाला करायची, नाही का. काल 120वी ओवी झालेली होती. मला उगाचच वाटलं की 112पर्यंतच झाले आहेत की काय, आणि ते छान उदाहरण दिलेलं होतं. परिभोजनी जैसे होये तृप्ती लाभे भूक जाये तैसे नित्य नैमित्तिकी आहे सर्वांगी फळ. काय सांगतात की ज्याप्रमाणे भोजन करणं या कर्माच्या ठिकाणी भूक शमवण्याची ताकद असते, आणि भोजनाने एकदा तृप्ती झाली की क्षुधा शांत होते, तशीच नित्य आणि नैमित्तिक कर्माच्या ठिकाणी सर्वांगानं फळ देण्याचं सामर्थ्य आहे. आणि ते फळ कोणतं हे पुढच्या एका ओवीमध्ये सांगितले, तेव्हाच आपण समजून घेऊया की जे आपलं इप्सित आहे, जे आपलं ध्येय आहे ते आपल्याला प्राप्त होतं या नित्य नैमित्तिक कर्मांनी सुद्धा. लोकांना असं वाटतं की रोज रोज तेच तेच काय करत बसायचो, त्याच्यापेक्षा नवीन काहीतरी करू. तसं नाही, नित्य नैमित्तिक कर्म ही महत्त्वाचीच आहेत. आता पुढचं छान उदाहरण मी काल म्हणलं होतं की ज्ञानदेवांच्या आवडीची उदाहरणं काही आहेत. त्यातलं एक सोनं आणि सोनाऱ्याचं सोन्याचं उदाहरण जे आहे ते देतात नेहमी, आणि त्यांना शुद्ध सोनं अपेक्षित आहे. असं काय म्हणू आपण, कस नसलेलं सोनं मान्य नाही. कीड आगिठा पडे तरी मळू तुटे वाणी चढे यया कर्मा तया सांगडे फळ जाणावे. आता कीड म्हणजे जे हिणकट सोनं आहे, दोषयुक्त सोनं आहे, त्याला कीड म्हणले. आणि आगिठा पडे, आगिठा म्हणजे अग्नीत. ते जेव्हा हिणकट सोनं अग्नीमध्ये आपण टाकतो तेव्हा तरी मळू तुटे वाणी चढे यया कर्मा तया सांगडे फळ जाणावे. तर अग्नीत ते घातल्यानंतर त्याचा हिणकटपणा सगळा नष्ट होतो, जातो, आणि त्याचा कस वाढतो. सगळा मळ असेल तो तुटून जातो, म्हणजे खराब भाग निघून जातो, जळून जातो अग्नीमध्ये. त्याप्रमाणे यया कर्मा तया सांगडे फळ जाणावे. त्याप्रमाणे ही जी आपण कर्म करतोय, नित्य नैमित्तिक कर्म करतोय, त्याच्यातून चांगलं फळ मिळतं हे जाणावं. आता ते फळ म्हणजे कुठलं, तर आपली चित्तशुद्धी होते. मला फार आवडली, मी तुम्हाला मगाशी जे म्हणलं ना की मुख्य आपलं चित्तशुद्ध होणं आवश्यक आहे. म्हणून एक आत्ता चित्तशुद्ध ह्या शब्दावरनं कुठंतरी मला आठवलं, तिथं म्हणलं देह शुद्ध करूनी, पण इथं चित्तशुद्ध. चित्तशुद्ध करूनी भजनी भजावे, तिथं देह म्हणलेलं आहे. देह शुद्ध करूनी भजनी भजावे. तर आपला देहातलं असणारं हे चित्त,
हे जेव्हा शुद्ध होईल तेव्हा ही आपली नित्य नैमित्तिक कर्मसुद्धा चांगली होतील. कशासारखी की हिणकस सोनं अग्नीत टाकल्यानंतर ते जसं शुद्ध होतं, त्यातला खराब भाग सगळा निघून जातो, अशुद्धता निघून जाते. आणि तसंच फळ आपल्याला सुद्धा नित्यनैमित्तिक कर्मातून मिळणार आहे. आणि ते फळ म्हणजे चित्तशुद्धी. जे प्रत्यवायत वगळे स्वाधिकार बहुवे उजळे, तेथ हातो फळिया मिळे सद्गतीसी. आता प्रत्यवायचा अर्थ पण दोष आहे, कधी कधी अडथळा असाही अर्थ घेतला जातो. की जे प्रत्यवायत वगळे म्हणजे तुझा जो काही दोष असेल, आपल्यामध्ये जो दोष असेल तो सगळा दोष नाहीसा होतो, म्हणजे ते सगळे दोष नाहीसे होतील. आणि स्वाधिकार बहुवे उजळे, आणि मग आपला अधिकार जास्त उजळतो म्हणजे वाढतो. म्हणजे असं झाल्यावर काय होतं की आपल्याला ताबडतोब तेथ हातोफळिया मिळे सद्गतीची. हातोफळिया म्हणजे ताबडतोब, आपण अगदी हातोहात म्हणतो ना, हातोहात आपल्याला सद्गती प्राप्त होते. मग फार वेळ वाट बघायची गरज नसते. आपला अधिकार म्हणजेच आपण जे कर्म करतोय त्याचा अधिकार हा वाढतो, म्हणजे ते कर्म चांगलं घडतं आणि नकळत आपल्याला ताबडतोब किंवा हातोहात सद्गती प्राप्त होते. म्हणजे हे कर्माचरण का करायचं? किती भगवंतांनी पूर्ण भगवद्गीता भरून फक्त धर्म, स्वधर्म, स्वकर्तव्य, आणि मग त्याच्यामध्ये पुन्हा ज्ञानदेवांनी ही पुन्हा सगळी आपली छोटी छोटी जी कर्म म्हणजे काय, मोठं आता आपण नोकरीला असू, बाहेरची ऑफिसची ड्युटी असेल, कॉलेजची असेल, शाळेची असेल, जी कुठली असेल ती तर पार पाडायचीच आहे. पण घरी झोपेतनं उठल्यापासून झोपेपर्यंत आपली घरामध्ये पण जी कर्तव्य असतात ती पण नित्यकर्म, तीही नैमित्तिक कर्म ही केलीच पाहिजेत. आता खूप जण असं म्हणतात, काय तर तुम्ही नोकरी करता, मग तुम्ही घरातलं एवढं कशाला करायला पाहिजे? पण असं कसं, घर, कुटुंब, आपला संसार हा जास्त महत्त्वाचाच असतो ना. त्याच्यासाठी आपण हे सगळं बाकीचं अनुषंगिक करत असतो. आणि ते जर सगळं, ती संस्कृती, तो धर्म, ते स्वधर्म, ते कर्तव्य, तो अधिकार आपण जर व्यवस्थित बजावला तर आपल्याला पण आत्मिक समाधान मिळतं की नाही बुवा, या घरासाठी आपण सगळं करतो आहोत. आणि बाहेर जिथे आहोत तिथे सुद्धा त्या कर्तव्यामध्ये अजिबात चुकारपणा करायचा नाही, अजिबात दोष ठेवायचा नाही. हिणकट सोन्यासारखा दोष राहताच कामा नये. म्हणून काम्य काय आहे की नित्यनैमित्तिक कर्म केल्यामुळं प्रत्यवाय होतो. म्हणजे कधी कधी समजा दोष येतो, तो कशामुळे येतो तर निषिद्ध कर्म घडल्यामुळं. निषिद्ध कर्म घडल्यामुळं आपल्याला, पुढची आहे ओवी ती वाचूया आपण. येवढेवरी ढिसाळ नित्यनैमित्तिकी आहे फळ, परिते त्याची जे मूळ नक्षत्री जैसे. आता काय म्हणतायत की आपल्या हातून असं नित्यनैमित्तिक कर्म करत असताना कदाचित काहीतरी अडथळा येतो, पण तो अडथळा आला तरीसुद्धा तो नष्ट करायचा, नाहीसा करायचा. आणि ही कर्म केल्यानंतर ते अडथळेसुद्धा दूर होतात. म्हणून काय करायचं, येवढेवरी ढिसाळ, आपण ढिसाळ असा शब्द व्यवहारातही वापरतो बघा. म्हणजे नित्यनैमित्तिक कर्माच्या फलत्यागाला त्याग म्हटलेला आहे. आणि नित्यनैमित्तिक कर्मापासून जरी मोठी फलप्राप्ती होते तरीसुद्धा जसा मूळ नक्षत्रावर उपजलेल्या मुलाप्रमाणे त्या फळाचा त्याग करावा. फार म्हणजे अगदी काय म्हणतात ना, एक व्यवहारातलं मोठं तत्त्व सांगितलेलं इथं की परी ते त्याजी जे मूळ नक्षत्री जैसे. आपल्याकडं फार मानलं जातं बघा हे, की मूळ नक्षत्रावर जन्माला आला की तो मुळावर येतो. म्हणजे तो आईचा, वडिलांचा, कोणाचा तरी होतो, मृत्यू होतो. मग काही वेळेला काय करतात की त्या मुलाचाच त्याग करायचा. त्याप्रमाणे म्हणजे ज्याच्यामुळं हा सगळी व्याध येते, बालंत येते, संसारामध्ये संकट येते, दोष येत आहेत, मग त्याच मुळाचाच त्रास करायचा, म्हणजे त्याग करायचा. तसं इथं म्हणतात की नित्यनैमित्तिक कर्माच्या ठिकाणी
मगाशी सांगितलं तसं मोठं फळ मिळते. कुठलं? चित्तशुद्धीचं. पण मूळ नक्षत्रावर आलेल्या मुलाचा जसा त्याग करावा त्याप्रमाणे या फळाचाही त्याग करायचा. आपण फळाला चिकटून राहायचं नाही. फळासाठी कुठलंच कर्म करायचं नाही. याच्या खाली सारखी अंडरलाईन आहे. हे पक्क डोक्यात ठेवायचं की अमुक एक मिळल म्हणून अमुक करायचं, हे कर्म करायचं. सगळ्यांना पहिला प्रश्न असतो, हे केल्यामुळं काय होईल, काय मिळेल आम्हाला. एक तर हल्लीच्या काळात तर पॅकेज, केवढं पॅकेज मिळेल. तसं हे कर्म नाही केलं तर काय फरक पडणार आहे आणि केल्यामुळं काय फरक पडणार आहे. पण केल्यामुळं चित्तशुद्धी होती आहे म्हणून काही फक्त चित्तशुद्धीसाठी म्हणून कर्म करायची या भावनेनं नाहीच करायची. ते करणं आपलं कर्तव्य आहे एवढ्याच भावनेनं करायचं. बरं, पुढे बघूया. ए बडे लता पिके. आता बघा पुढची पण व्यवहारातली उदाहरणं हे ज्ञानदेव छान देतात. लता पिके आघवी, तव चूत बांधे पालवी, मग हात ना लावित माधवी सोडून घाली. सगळी त्यांची रचना बघा. आघवी, पालवी, माधवी, सगळे इकारांत आणि असे ज्याला अनुप्रासयुक्त अशी छान रचना असते. तर लता पिके आघवी. आता ही काय असते? लता म्हणजे वेली कुठल्याही. वसंत ऋतू आला की सगळ्याला पालवी फुटते आणि मग आपल्याला माहिती आहे की मोहोर येतो. इकडे आंब्याना मोहोर येतो. तसा इतकी जरी पालवी आली, इतकं जरी हे झालेलं असलं तरी सुद्धा आम्रवृक्षाला पालवी धरते. पण तरी सुद्धा ऋतुराज हा वसंत हा त्या बहराला हात लावत नाही. मला हे वाक्य फार आवडलेलं आहे. लता पिके आघवी, तव चूत बांधे पालवी. चूत म्हणजे आंबा बरं का. त्याला पालवी म्हणजे मोहर येतो. पण मग हात न लावीत माधवी सोडून घाली. माधवी म्हणजे हा वसंत ऋतू. हा वसंत ऋतू काय करतो तर त्याला हात लावत नाही, स्पर्श न करता निघून जातो ना. इतकं छान उदाहरण दिलेलं आहे हे की वसंत आपलं काम करतोय, त्याची फळं सगळीकडं सृष्टीमध्ये येत आहेत. सगळ्याला सुंदर फुलं आलेली आहेत, पालवी आलेली आहे. पण तो त्याला हात सुद्धा लावत नाही, तो त्याला स्पर्श सुद्धा करत नाही. म्हणून संस्कृतमध्ये एक छान सुभाषित आहे बघा. परोपकाराय वहन्ति नद्यः, परोपकाराय दुहन्ति गावः, परोपकाराय वहन्ति इदं शरीरम. सगळं हे परोपकारासाठी असतं. नद्या वाहता आणि परोपकाराय दुहन्ति गावः. गावः म्हणजे गाया. गायीसुद्धा दूध कुणासाठी देतात? दुसऱ्यांसाठीच देतात. त्या म्हणतात का हो आम्हाला त्यातलं एक छटाकभर द्या, एक पावशेर द्या, आमकं द्या. नाही. तसा हा वसंत असू, कुठलाही ऋतू असू, आपलं आपलं कर्तव्य करतो आणि त्या कर्तव्याचा आलेल्या फळाला तो स्पर्शसुद्धा करत नाही. तसं आपण वागायचं की आपण नित्यनैमित्तिक कर्म करायची. भले त्याचं कितीही छान फळ मिळू देत, पण त्याला स्पर्श करायचा नाही. त्याचा आस्वाद घेण्यासाठी कर्म करायचं नाही. निघून जायचं पुढे, आपलं कर्तव्य करून वसंतासारखं पुढं निघून जायचं. मग ग्रीष्म येतोच, तो त्याचं कर्तव्य करतोय. भरपूर तापलं की मग आपल्याला मेघ निर्माण होणार, पाण्याचं बाष्पीभवन होणार, मग वर्षा ऋतूत पाणी पडणार. हा जो तो आपलं कर्तव्य करत राहतो. ऋतुचक्र जसं चालू राहतं तसं आपण आपलं चक्र चालू ठेवायचं. मला फार आवडली ही ओवी. तर असं अगदी म्हणजे त्याच्यावर खूप चिंतन करण्याजोगं आहे. तसं पुढे बघा म्हणतात, तैसी नोलांडिता कर्मरेखा, चित्त दीजे नित्य नैमित्तिका. हे तर त्याच्या खाली अंडरलाईन आहे सारखी. पाठी फळा की जे अशेखा वांताचे वाणी. आता अजून एक त्याला हे देतात की ही आपली कार्यरेखा किंवा कर्मरेखा जी आहे ही अगदी ओलांडून जायची नाही. ती तशीच ठेवायची, मर्यादेचं उल्लंघन न करता, कर्मरेखा न ओलांडता नित्य नैमित्तिक कर्माकडं आपलं चित्त एकाग्र करायचं.
चित्त दिजे नित्य नैमित्तिका, पाठी कळा फळा खिजे अशेषा. आणि त्याच्यानंतर त्याचं जर काही फळ मिळालं, कर्मापासून फळ मिळालं, तर ते कसं समजावं. आता हे थोडंसं किळसवाणं आहे, पण तेही त्यांनी परफेक्ट अगदी समर्पक उत्तर हे दिलेलं आहे. उदाहरण कसं द्यायचंय? वांताचे वाणी. वांत म्हणजे वांती. तर वांती झाल्यानंतर आपण त्याच्याकडे बघतो का हो? लक्षसुद्धा देत नाही. हा एक वांतीचा प्रकार आहे असं समजावं. म्हणजे पुन्हा त्याच्यात अजिबात अभिलाषा धरायची. किळस येते की नाही आपल्याला त्या गोष्टीची. अगदी छान पंचपक्वान्नाचं जेवण जेवलं असेल आणि काही जरी त्याच्यात नकळत गेला असेल दूषित, सगळं बाहेर गेल्यावर सगळं बाहेर पडतं. मग पुन्हा आपण म्हणत नाही, अहो मी एवढे गुलाबजाम खाल्ले होते, मी इतके वडे खाल्ले होते, मी आमकं खाल्लं होतं. त्याच्याकडे डुंकून बघत नाही आपण. वांतीचे वाणी. वाणी म्हणजे त्याप्रमाणे. तसं या कर्माच्या फळाकडे बघायचे. ती वांती जशी आपली वांतीसारखं ते दुर्लक्षित करायचं. मुळीच त्या कर्मफळाकडं बघायचं सुद्धा नाही. अजून एक ओवी घेऊया, मग स्वरूपानंदांच्या घेऊ. या कर्मफळ त्यागाते, त्यागू म्हणती पै जाणते, एवं संन्यास त्याग तू ते परिसविले. अगदी शेवटचं निष्कर्षाला आलेले आहेत की अरे या कर्मफळ त्यागालाच त्यागू म्हणती पै जाणते. जे जाणते लोक आहेत, जे ज्ञानी लोक आहेत, ते या कर्माच्या फळाच्या त्यागाला काय म्हणतात? त्याग म्हणतात. एवं संन्यास त्याग त्यूते तू ते परसाविले. आणि अशा प्रकारे पार्था मी तुला संन्यास आणि त्याग या दोन्ही परिसाविले म्हणजे छान समजावून दिलेलं आहे, छान सांगितलेलं आहे. तेवढं तू आता समजून घे, ते तू लक्षात घे. नाही तर तरीसुद्धा अजून एखाद्याच्या मनात जर काही संशय असेल तर पुन्हा तुम्ही ते लक्ष द्या, चांगलं समजून घ्या, असं आपल्याला भगवंत आणि ज्ञानदेव सांगतायत. ऐसे बोले कोणी तरी ते अज्ञान, सफळ ती जाण सर्वांगानी. त्याच्यावरची ओवी घेऊया म्हणजे ते तुम्हाला लिंक लागेल. नित्य नैमित्तिक करावी लागती, म्हणून म्हणावी निष्फळती. ती करावीच लागतात. आपण एखादा म्हणू का हो आज मी श्वास नाही घेणार, मी आज जरा श्वासाला सुट्टी देणार, मग तुम्हाला अखेरचा श्वास झाला. कोणी म्हणेल का आज मी भोजन नाही करणार, आज उपवास आहे. उपवासाचे तरी खाणारच की हो, फळं तरी खाणार, दूध तरी पिणार, काही पदार्थ खाणार उपवासाचे. म्हणून त्यांनी म्हणलेलं आहे की ही करावीच लागतात, नाहीतर त्याला निष्फळ म्हणावं लागेल. ऐसे बोले कोणी तरी ते अज्ञान, सफळ ती जाण सर्वांगानी. भागोनिया भूक लाभे समाधान, करिता भोजन धनंजया. खालची चोवी आहे. नातरी अग्नित, याद घेतली आपण. नातरी अग्नित जळोनिया हिण, होतसे सुवर्ण शुद्ध जैसे, तैसेची निशंक फळ मिळे देख, नित्य नैमित्तिक करावे कर्माचेही. आगळेची तेज स्वडे चढे स्वाधिकारा, झडोनी सारा दोष तेणे, जीवासी सद्गती लाभे हातो हात, होवोनी चित्त सुनिर्मळ. हे छान कर्म केलं, आपला अधिकार छान पार पाडला की आपलं चित्त सुनिर्मळ होईल म्हणतायत स्वरूपानंद. नित्य नैमित्तिक कर्मठाई ऐसे, थोर फळ असे जरी पार्था, तरी त्याच्यावे ते येथे सर्वांपरी, नक्षत्रांमाझारी मूळ जैसे. तसं मूळ नक्षत्र आपण स्वीकारत नाही. लतेसी वसंती फुले फळे येती, पल्लवित होती आम्रवृक्ष, परितो वसंत सर्व ते सोडून, निरीच्छ निघोन जाय जैसा. ही ओवी तर अगदी कोरून ठेवावी, मला फार आवडली. तैसी सर्व कर्मे नित्य नैमित्तिक, आचरावी देख यथाविधी, परिकर्म फळी न जावे गुंतून, ओकारी समान त्यजावे ते. कर्मफळ हे ओकारीसारखं समजायचे आणि ते टाकून द्यायचं.
ती आपण जपून नाही ठेवू शकत. इथं एका क्षणात बघा सगळं बाहेर येते. तसे एका क्षणात या फळाचा त्याग करायचा आहे. आता काय म्हणतायत पुढे बघा. हा संन्यासू जै संभवे तै काम्य बाधून पावे निषिद्ध तव स्वभावे निषेधे गेले. हा संन्यासू जै संभवे म्हणजे हा संन्यास ज्या वेळेला निर्माण होतोय, म्हणजे जेव्हा ज्ञानप्राप्ती होतीये, कर्मफलत्याग आणि संन्यास या दोन्ही झाल्यानंतर आपल्याला ज्ञानप्राप्ती होते. जै संभवे, जे संभवतं म्हणजेच ज्ञानप्राप्ती होते. तै काम्य बाधून पावे, त्याप्रमाणे मग काम्यबाधा, काम्यकर्मापासून होणारी जी बाधा आहे ती मुळीच होणार नाही. निषिद्ध तव स्वभावे निषेधे गेले, आणि निषिद्ध कर्म तर निषेधाच्या योगे स्वभावताच नाहीसे होते. काम्य आणि निषिद्ध कर्म कशी आपोआप ढकलली जातात, कशी बाजूला होतात ते इथे सांगितलेले की एकदा कर्मफळ त्याग आणि संन्यास या दोन गोष्टी प्राप्त झाल्या, ज्ञानप्राप्ती झाली की मग आपल्याला काम्यकर्माची बाधा होणार नाही. एवढंच नव्हे तर निषिद्ध कर्माचा जो काही कर्माची सुद्धा जी बाधा आहे तेही निघून जाईल. कारण जे करू नये ते नकळत घडलं, चुकून घडलं. आता उदाहरणार्थ तुम्हाला पुन्हा ते निषिद्ध कर्म कसं की नकळत दशरथ राजाच्या हातून श्रावण बाळाचा मृत्यू झाला. त्याच्या वडिलांनी जो त्या दिवशी तुम्ही ऐकलं असेल, दुःखाच्या भरात ते बोललेले आहेत श्रावणाचे वडील, पण त्याच्या खाली एक महत्त्वाची कळकळ होती त्यांची. ती काय होती हो, की तू हे जाणून बुजून केलेलं नाहीयेस म्हणून मी तुला अधिक शाप देत नाही, नाहीतर तुझा वंशच निर्वंश झाला असता, तुझ्या कुळाला पूर्ण दोष लागला असता, कुळ सगळं नष्ट झालं असतं जर तू जाणून बुजून माझ्या मुलाचा मृत्यू घडवला असतास, मृत्यू केला असतास. हे नकळत घडले म्हणून तुला एवढंच सांगतो की तुला देखील असाच मुलाच्या ज्याला आपण म्हणतो की हे मिळणार नाही तुला शेवटच्या क्षणी, तो राम राम किंवा पुत्र पुत्र करतच तुला मरण्याची वेळ येईल. पण मृत्यू जरी होणार असला तरी सुद्धा त्याच्यामागे फार मोठं त्याला वरदान मिळालेलं आहे की आजपर्यंत पुत्रप्राप्तीच नव्हती, ती आता होणार ही शक्यता निर्माण झाली. म्हणून त्या श्रावणाच्या पित्याचा शापसुद्धा वरदान ठरलेलं आहे. आणि आपल्या हातून नकळत घडलेली चूक त्याचं आपल्याला काहीतरी प्रायश्चित्त भोगावंच लागतं. तसं त्या दशरथाला रामाला वनवासात पाठवून रामाच्या माघारी राम राम करत मृत्यू आलेला. म्हणून इथं मला हे की निषिद्ध तव स्वभावे निषेधे गेले, त्याचाही निषेध झालेला आहे. निषिद्ध कर्म म्हणून आपल्याबरोबर नकळत टाकलं जातं किंवा आपल्या हातून मुद्दाम होऊन टाकलं जातं. कारण कर्मफळाचा त्याग आणि संन्यास हा संभवणं महत्त्वाचं आहे. मग त्यामुळे आपल्याला काम्यकर्म बाधणारच नाही, कारण कामना राहणारच नाही आहे. आता त्या मनाच्या श्लोकातच सारखे सांगतात की एकदा रामाची फक्त कामना धरली की बाकीच्या कामना सगळ्या जळून जातात. तसंच इथं सांगायचं. आणि एकदा आपल्याला वैराग्य प्राप्त झालं, मनामध्ये दुसऱ्या कामनाच उरल्या नाहीत, तर सगळं मग चिरंतन सुख मिळणार आहे. बघा, आणि नित्याधिक जे असे ते येणे फळत्यागे नासे, शिर लोटलिया जैसे येर अंग. ही एक आता उदाहरण फार त्यांनी भारी दिलेलं आहे की आणि नित्याधिक. आता नित्याधिक कशी आहेत कर्म जे असे ते येणे फलत्यागे नासे. आता ज्याप्रमाणे त्याच्यासाठी जे उदाहरण दिले ते आधी समजून घेऊ आपण. शिर लोटलिया जैसे येर अंग. लोटलिया म्हणजे कापल्यावर, शिर आपलं मस्तकच
आपण म्हणून एक म्हण चांगली पडलेली आहे, शीर सलामत तो पगडी 50. आपलं शीर जर सुरक्षित राहिलं तर 50 पगड्या घालू शकू. म्हणजेच आपण 50 गोष्टी शीर झाकण्यासाठी सुरक्षणासाठी वापरू शकू. पण शीरच उडवलं गेलं. पूर्वीच्या काळी तीच होती ना, तलवारीनं शिवाजीच्या काळात काय केलं, भराभर शिरं कापून टाकलेली. तर इथे जसं म्हणतात की शीर कापल्यावर धड आपोआपच निर्जीव होऊन जातं. बाकीच्या देहाला काही अर्थ राहतो का हो? शीर गेलं की धड गेलं. म्हणून म्हणलं शिर लोटलिया जैसे येर अंग. येर अंग म्हणजे पूर्ण अंग, पूर्ण शरीर खाली निर्जीव होऊन पडतं. नाहीतर ते जर काम करत असतं, समजा बघा आता काल एक वाचलं मी, तुम्ही वाचलं असेल की एव्हरेस्टवर जाण्याची उच्च आकांक्षा धरणारी आणि त्या मुलीचा पाय तोडलाय. पाय अत्यंत दुष्ट लोकांनी तिला खाली पाडलं. तिची साखळी, सोन्याच्या साखळीसाठी ती देत नाही म्हणल्यावर तिचा जीव घेण्याचाच प्रयत्न केला. रेल्वेतनं तिला खाली टाकून दिलं गेलं आणि त्याच्यावरनं तिची एक रेल्वे गेल्यामुळं तिचा पाय तिला गमावावा लागला. पण समजा हात गमावला, पाय गमावला तर तो दुसरा बसवता येतो. पण शीर गमावलं तर काहीच आपलं उरत नाही, हो की नाही? म्हणून त्यांनी सांगितलं आहे की शीर कापल्यावर आपोआपच सगळा देह, सगळं धड हे निर्जीव होतं. त्याप्रमाणे नित्याधिक जे असे ते येणे फळ त्यागे नसे. तर नित्तिक कर्मांच्या फळाचा त्यागसुद्धा आत्ता सांगितल्याप्रमाणे त्याग केला असता बाधा कुठलीच होत नाही. सगळ्या बाधा संपून जातात. नैमित्तिक कर्म हे केल्यामुळं आपल्याला कुठलीही बाधा उरत नाही, फळाची बाधा राहणार नाही. आता म्हणून एक दुसरं उदाहरण देतात बघा, ज्ञानदेव छान उदाहरणं देतात. मग सस्य फळ पाकात जैसे निमालिया कर्मजात आत्मज्ञान गिमसत अपैसे ये. सस्य म्हणजे पीक, संस्कृत शब्द जास्त वापरलेले त्यांनी. तर सस्य फळपाकात, फळपाकात म्हणजे पिकल्यावर, धान्य पिकल्यावर काय होतं हो, तैसे निमालिया कर्मजात. म्हणजे धान्य पिकल्यावर पुन्हा ते वाढण्याची शक्यता असते का हो? ते सुकून जातात ना, सगळ्या काड्या बिड्या सगळं हे होऊन जातं, वाळत जातात सगळी रोपं. म्हणजेच पिकाची वाढ खुंटते. त्याचप्रमाणे सर्व कर्मांचा तैसे निमालिया कर्मजात आत्मज्ञान गिमसत अपैसे ये. तसं सगळ्या कर्मांचा नाश झाल्यानंतर, क्षय झाल्यानंतर आत्मज्ञान आपणहून चालत येते, आपल्याजवळ शोधत येते. कोण आहे व्यक्ती एवढी योग्य व्यक्ती, त्याला आत्मज्ञान आपोआप स्वतःहून चालत येते. किती छान कल्पना सांगितली बघा. आत्मज्ञान गिमसित अपैसे, आपणहून येते. म्हणजेच पीक हाताशी आल्यावर रोपं वाळत जातात, त्याची पुन्हा वाढ होण्याची शक्यता नसती. म्हणजे सगळी कर्म नाश पावल्यानंतर काम्य कर्म सोडून देऊन नित्यनैमित्तिक फळांचा त्याग केल्यावर आत्मज्ञान भाग्यवान पुरुषाचा शोध घेत 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 तिथं येत आहे. तसा आपलाही शोध घेत घेत येऊ द्यात त्या. म्हणजे आत्मज्ञान आपणहून असं चालत आलं पाहिजे. किती सुंदर कल्पना केलेली आहे बघा. ऐसिया निगुती दोन्ही त्याग संन्यास अनुष्ठानी पडले गा आत्मज्ञानी बांधती पाटू. एवढी ओवी छोटीशी घेऊया. निगुती म्हणजे युक्ती. अशा युक्तीनं म्हणजे नित्यनैमित्तिक कर्माच्या फळांचा त्याग केल्यानंतर संन्यास म्हणजे काम्यकर्माचा संन्यास जे करतात ते आत्मज्ञानाच्या प्राप्तीला बांधती पाटू. ते पाठ बांधतात आत्मज्ञानाला. म्हणजेच ते पात्र होतात, योग्य होतात. पण त्याच्यासाठी आधी काय करायला पाहिजे? युक्तीनं नित्यनैमित्तिक कर्मांच्या फळांचा त्याग करायला पाहिजे, काम्यकर्मांचा त्याग संन्यास घेतला पाहिजे. आणि ह्या दोन्ही गोष्टी साधल्या की आत्मज्ञान आपल्याला आपोआप होणार आहे. म्हणजे तो मनुष्य सगळ्यात सर्वोत्तम अशी जी गोष्ट आहे
ती म्हणजे विरक्त पुरुष प्राप्त करून घेतात की सर्वोत्तम पदवी आहे. आत्मज्ञान ही सर्वोत्तम पदवी आहे. तुम्ही बाकीच्या कितीही पदव्या मिळवा आयुष्यात, मोठे मोठे अगदी सगळ्या क्षेत्रात सगळ्या फील्डमध्ये उंचीचे हे मिळवा, पण त्याच्यापेक्षा आत्मज्ञानासारखी दुसरी पदवी नाही. मला वाटतं वेळच झाली आहे. ठीक आहे, याच्यावरच्या ओव्या उद्या घेऊ. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. जर काही बदल असेल उद्याच्या ह्याच्यात तर मी नंतर कळवीन. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. हित नेणती कोणी. ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा. कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय.